भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला। यावेळेस सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम, मनोज लोंढे, गणेश चंदनशिवे, वीरेंद्र मोरे, ॲडव्होकेट बागवान, प्रमिला तुपलवंडे, मीना गायकवाड, जयकुमार कांबळे, मयूर तळभंडारे, अमोल शिवशरण सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता उद्घोष भूपताला पण कोलाहलात माणूस मात मेला। एक विद्वान डॉक्टर बाबासाहेब ऐसा हो गया जिससे हजारों करोड़ों टकरा गए, जिससे हजारों करोड़ों टकरा गए। करिश्मा देख उनका बुद्धि का करोड़ों चकरा गए, करोड़ों चकरा गए। अरे ओ ज्ञान की ऊर्जा पर ही, अरे ओ ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका श्वास था, जिसका श्वास था, हर सवाल का जवाब जिसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तथा राज्यसभा खासदार आदरणीय चंद्रकांत अंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन चालू असताना या जातीवादी मनवादी सरकारचे जे गृहमंत्री आहेत, या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात जे आक्षेपार्ह विधान केलं आहे, ते विधानाचा निषेधार्थ म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही तीव्र निषेध करीत आहोत। सर्वप्रथमतः हे निषेध व्यक्त करण्यापूर्वी आंतर चळवळीतील सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक व नाणेसंग्राहक किशोर चंडक यांच्या संग्रहातील 2000 ते 2500 वर्षापूर्वीतील नाणी व तिकिटांचे प्रदर्शन सोलापूरकरांसाठी 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणातील SPM इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले आहे। प्रदर्शनास सोलापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। या पत्रकार परिषदेला किशोर चंडक, श्रुतिश्री वडकबाळकर, वेदांत चंडक, नम्रता चंडक, SP इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापक शिवानंद शिरगाव, रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव बिजकुमार गोयदानी यांची उपस्थिती होती। छंद म्हणून 1963 साली मी नाणी आणि तिकीटं गोळा करायला चालू केलं। आज 61 वर्ष झाली मी सातत्याने ह्या गोष्टी गोळा करत आलेलो आहे। छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला अगदी मनापासून वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आमच्यासारखी फक्त 1 लाख मंडळी आहेत की जे काहीतरी गोळा करतात। म्हणजे आपण त्या 145 कोटीमध्ये किती वेगळे आहोत हे आपण त्याच्यावरून बघू शकतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक लोकांना 60 वर्षानंतर काय करावं याची भ्रांत असते। आता वेळ जात नाही, नंतर आधी मी ऑफिसला जात होतो 9 ते 5, आता ते पण नाही। काय करायचं घरी बसून, मित्रमंडळी नाही, काहीतरी कारणं असतात आणि मग माणसं थोडीशी नर्वस होत जातात, जीवनाला अर्थ राहिला नाही असं म्हणतात। परंतु मी आज 71 वर्षात झालेलो आहे। मला आजही माझी मिसेस शेजारी बसलेली आहे, आजही आम्हाला दोघांना दिवसभराचं काम होतं। काही वेळेला रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही काम करतो आमच्या छंदाविषयी। त्यामुळे वेळ कुठे जातो हा कळत नाही। कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला 1 मिनिट देखील असं वाटलं नाही की आपण 1.5 वर्ष झालं घरात बसलेलो आहोत। उलट आम्हाला ती थोडीशी म्हणजे वेगळ्या अर्थाने पर्वणी वाटली की चिकार कामं आमची सुरळीत झाली। त्यावेळेस अनेक गोष्टी लावून झाल्या सगळ्या व्यवस्थित। माझ्या ह्या बाकीच्या गोष्टी बोलण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे, मी ओळख करून देतो। माझ्या शेजारी राजेशजी पटवर्धन बसलेले आहेत, हरिभाई देवकर म्हणजे शिक्षक प्रसारक मंडळी सोलापूरचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर बाजूला श्रुती चंडक आहेत, माझ्या सुविद्य पत्नी, त्याच्या बाजूला माझी सून आहे नम्रता चंडक, माझ्या बाजूला CBSE इंग्लिश स्कूल म्हणजे SPMची इंग्लिश स्कूल जी निघालेली नवीन त्यांचे हेडसर आहेत शिगावे सर, त्यांच्या बाजूला आमचे रोटरीचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी आहेत। पालकांनी पण याकडे लक्ष द्यावं आणि खास करून
मुलांच्या छंदाला जर आपण कालचं जर परवाचं जर आमचं व्याख्यान ऐकलं असेल कोणी, तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की मुलांशी चर्चा करा, मुलांना काहीतरी वेगळा विषय द्या, त्यांना मोबाईलमध्ये गुंतवून ठेवू नका. त्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट असा उपाय आहे की मुलांनी, म्हणजे मी काडीपेटीचे छाप गोळा करायचे. मी तर खरं म्हणजे मला आलेल्या प्रत्येक लग्नाच्या पत्रिका गोळा करून ठेवल्या आणि विषय असा होता की 25 वर्षानंतर ज्यांचं लग्न होतं त्यांना ती पत्रिका आपण परत पाठवून द्यायची. 95 नाही 99% लोकांकडे अविनाशची स्वतःच्या लग्नाची पत्रिका नसते. मग अशी पत्रिका जेव्हा त्यांना मिळते तेव्हा त्यांना त्याचं इतकं अप्रूप वाटतं की अरे मी माझी पत्रिका सांभाळून ठेवली नाही लग्नाची, पण कुणीतरी माझ्या एका मित्राने मला ती लग्नाची पत्रिका पाठवली. लहानपणी रस्त्यावर फिरताना काडीपेटीचे छाप दिसले की वाकून उचलायचं, पॅन्टला पुसायचा, हाफ पॅन्टला आणि खिशामध्ये तो ठेवायचा. हे असे प्रकार मी 1000 वेळा केले असते आणि म्हणूनच आज माझ्याकडे देखील काडीपेटीचे छापे जवळजवळ 20,000 नमुने तयार झाले. तर म्हणायचा उद्देश पैसा लागत नाही याला, प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो असं नाही, पण पैसे जरी लागले तरी पालकांनी मुलांबरोबर आणलं, त्यांना कळेल की आपण काय करायचं होतं, आपल्याला करायचं होतं ते आपण केलं नाही तर आता मुलांना करायला. आपण नेहमी काय म्हणतो की माझ्या लहानपणी मला कंपास नवीन मिळायचा नाही, मला वही लवकर मिळायची नाही, आमच्याकडे थोडं सुबत्ता नव्हती, घरी एवढे पैसे नव्हते. मग आपण आज काय म्हणतो माझ्या मुलांना सगळे मिळायला पाहिजे, पण तुम्ही देखील काही कलेक्शन केलं नाही, तुम्ही देखील छंद जोपासले नाही, संध्याकाळची जी आयुष्याची संध्याकाळ आहे त्याचा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काही केलं नाही. तर आता मुलांना तरी ते शिकवा की तुमची संध्याकाळ, आयुष्याची संध्याकाळ अतिशय आनंदात आणि सुखात जाऊ दे. तुम्ही काहीतरी समाजात 140-50 कोटी लोकांमध्ये तुमचंही वेगळं स्थान निर्माण. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेत गृहमंत्री शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरात उमटले. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि मागासवर्गीय सेलच्या वतीने सायंकाळी 5:30च्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस भवनाला पोलिसांचा मोठा गराडा होता. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच काँग्रेस भवनातून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा आणला. त्या पुतळ्याला कार्यकर्ते यांनी जोडे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तातडीने तो पुतळा हिसकावून घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट झाली. मोदी सरकार मुर्दाबाद, बाबासाहेब का अपमान नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, संविधान का अपमान नहीं चलेगा. सोलापुरात काँग्रेस नेत्याचा भाऊ आणि पुतण्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबूराव चाकवते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकवते आणि पुतण्या जयशंकर चाकवते यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेतजमीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट फेरफार तयार करून नावे केल्याप्रकरणी विश्वनाथ चाकवते यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी हा गुन्हा दाखल केला आहे. 2007चे प्रकरण आता 2024 मध्ये उघड झाले आहे. चाकवते यांनी दिलेल्या फिर्यादेमध्ये म्हटले आहे की तत्कालीन तहसीलदार उत्तर यांचे 17/5/2007 रोजीचे अभिलेख संबंधित अधिकारी तहसीलदार यांच्याकडील 23/11/2021 रोजीचे अभिलेख संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीची मौजे कारंबा सोलापूर येथील शेतजमीन गट नंबर 112/1 मिळकतीच्या संबंधाने सन 2007 मध्ये बनावट फेरफार प्रकरण तयार करून ते कार्यालयात सादर करून त्यांचे नावे नोंदीचा फेरफार तयार केला व तो खरा आहे असे भासवून त्या आधारे आरोपी जयशंकर चाकवते यांचे नावाचा 7/12 उतारा तयार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे.
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या करीत आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी ज्योती रॅली सकाळी 9 वाजता सोलापूर ग्रामदेवी श्री रूपाभवानी पासून सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज 4 हुतात्मा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून महात्मा गांधी पुतळा, जगजीवन राम वस्ती, सोनीनगर, जांबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे. 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता रथोत्सव महात्मा गांधी रेल्वे स्टेशन सोलापूर पासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितताई शिंदे, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख, सर्व नगरसेवक, महापौर, समाज बांधव पदाधिकारी उपस्थित राहतील. या पत्रकार परिषदेला देवेंद्र भंडारे, सिद्धराम कामाटी, करेप्पा जंगम, शामराव साळवे, नरसिंह आसवे, अंबादास नाटेकर, वेदमूर्ती मेहत्रे, उमेश निलगंटी, आनंद भंडारे, शिवराम साखरे यांची उपस्थिती. दरवर्षी आपले जांभुनी मच्छी समाजाची मिरवणूक निघते, तर ह्यावेळेस पण 21 तारखेला ज्योत रॅली आपली असणार आहे आणि 22 तारखेला भव्य मिरवणूक असणार आहे. त्या मिरवणूक संदर्भात आपल्या सगळे पत्रकार बांधवांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि तुमच्या मार्फत प्रसिद्धी तुम्ही शहरामध्ये करण्यात यावी ही विनंती करतो. जांभुनी महाराजांचा भव्य दिव्य प्रमाणात मिरवणूक होणार आहे. या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचा मी प्रथमतः स्वागत करतो. या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले जांभुनी मच्छी समाज शहर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी भंडारे साहेब, जांभुनी मच्छी समाजचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव सन्माननीय प्राध्यापक नरसिंह आसवे सर, यंदाचे रथोत्सवचे अध्यक्ष सन्माननीय शामराव साळवे, युवक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रतिकांतजी कमलापुरे, जांभुनी मच्छी समाज शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय नागनाथजी कासलोळकर, लष्कर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय करेप्पा जंगम, मी जांभुनी मच्छी समाज शहर जिल्हा जनरल सेक्रेटरी सिद्धराम कामाटी, उपस्थित सर्व समाज बांधवांना. यानंतर समाजाचे भूषण अबप्प म्हणजे स्वर्गीय वैकुंठवासी अबप्प तोरणे गुरुजी यांच्या संकल्पनेतून ही रथोत्सव यात्रा सुरू झाली. त्याने त्यांची शिवानंदपुटी वारकरी सांभाळांच्या माध्यमातून जांभुनी महाराजांचं चरित्र, त्याचबरोबर हे महात्मा बसवेश्वरांचे विचार हे वस्त्या वस्त्यातनं त्यांच्या प्रवचनांमधून जनजागृतीचं काम त्यांनी करणार आहे. हा एक विशेष कार्यक्रम या आमच्या या सोहळ्यामध्ये. गेल्या 2 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 पर्यंत स्वच्छता अभियान सोलापुरात सुरू होते. 19 डिसेंबर हा या अभियानाचा शेवटचा दिवस. यावेळेस होडगी रोड 7 रस्ता परिसरात हे अभियान राबवण्यात आले. यावेळेस रवी पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नागनाथ बिराजदार, मुख्य सफाई निरीक्षक वाहिद पटेल पल्ली, मेनगुदळे, बालेवाडी सर, इंगमिरे सर, पुजारी सर, विभागीय अधिकारी बाबर, संजय पाटील, साळुंके सर, सूर्यकांत देशमुख, कार्तिक पवार, बाळू गोतसुरे, विजय कुलकर्णी, अखिल महाडिक, अमर टोंडपे, हुसेन पटेल, सलीम पटेल, आरोग्य कर्मचारी तसेच बालाजी सरोवरचे रेड्डी सर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त सोलापूर महानगरपालिका. सध्या शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेतील पूरकचरा व्यवस्थापन विभाग तसेच सर्व विभागीय कार्यालय, उद्यान विभाग असेल, नगराभियंता विभाग असेल आणि इतर सर्व विभागांच्या सहकार्याने आपण एक स्वच्छता मोहीम राबवत आहोत. यामध्ये शहरातील मुख्यतः जे प्रमुख रस्ते आहेत ते आपण पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे कव्हर करत आहोत आणि त्यामध्ये पूर्णपणे धूळ असेल, त्यावरची कचरा असेल,
जे काही पालापाचोळा असेल किंवा अन्य काही कचरा असेल ते पूर्ण आपण साफ करून घेत आहोत. फक्त हे मेंटेन ठेवायचं, यानंतर हे कंटिन्यूस ठेवायची जबाबदारी ज्याप्रमाणे ही महानगरपालिकेची आहे. तसंच आज आमच्या मोहिमेचा ही मोहीम आहे, मोहिमेचा शेवटचा दिवस म्हटलं चालेल. तर या दिवशी आमच्या या मोहिमेमध्ये बालाजी अमाईंचे रामरेड्डी साहेब त्यांनी त्यांचा जवळपास 60 लोकांचा स्टाफ या ठिकाणी या रोडला साफसफाईसाठी दिलेला आहे. हे केवळ सिम्बॉलिक आहे. त्यांचा या स्वच्छतेमध्ये सहभाग आहे हे दाखवण्यासाठी जे सिम्बॉलिक त्यांनी या ठिकाणी आज त्यांनी दान केलेलं आहे. तर माझी बाकी पण सर्व आपल्या ज्या नागरिकांना विनंती आहे की आपण श्रमदान नाही केलं तरी चालेल, परंतु कमीत कमी कचरा करू नका. मला जमाईन्स मॅनेजिंग डायरेक्टर. आज सोलापूर महानगरपालिकेने जे स्वच्छता अभियानाचं आवाहन केले त्याचा सहभाग म्हणून आमचा बालाजी अमाईन्स आणि बालाजी सरोवरचा 50-60 एम्प्लॉईज बरोबर आम्ही आपला चौकपासून महावीर चौकपर्यंत करतो. हे जे कॉर्पोरेशनचे ॲडिशनल कमिशनर रवी पवार साहेबांनी जे मागचा 10-15 दिवसपासून जे काम चालू केलं स्वच्छता, परत 5-6 रस्ता एकदम चकाचक दिसतोय, तो कायम असंच मेंटेन व्हावा त्याच्यासाठी आज जे म्हणजे आमच्या स्टाफबरोबर असंच प्रत्येकाने सहभाग नोंदवून आणि गावातले फार लांब नसलं तरी आपलं शेजारचं तरी स्वच्छ ठेवावे असा अपेक्षा प्रत्येकाकडून. क्रमांक 5 आमच्या विभागीय कार्यालय क्रमांक 5 मार्फत स्वच्छता मोहीम आणि सर्व झोनमार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामध्ये शहर रस्ते, फुटपाथ आणि आजोरा आणि रॅबिट वगैरे सर्व उचलून शहर कसं स्वच्छ होईल आणि सुंदर दिसेल आणि ह्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर फुटपाथवर केलेले घाण आम्ही सर्व काढून घेऊन स्वच्छ करीत आहोत. यामध्ये नागरिकांनी सुद्धा त्यांच्या घरातील आणि दुकानासमोरील कचरा रस्त्यावर न टाकता त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी घंटागाडी टाकावा आणि महापालिकेत सहकार्य करावं. तसेच आपलं शहर स्वच्छ राहील ह्या पद्धतीने त्यांनी. निवृत्त प्रभारी अधिकारी हॉस्पिटल सोलापूर स्वच्छता मोहीम जी 2 तारखेपासून चालू आहे, अतिशय छान आणि व्यवस्थित आहे. परंतु पब्लिकाची सुद्धा काही कर्तव्य जे आहेत, कुंकू नये, कॅरीबॅग वापरू नये, तर यांनासुद्धा तुम्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दंड हा स्वरूपात ताबडतोब ती मोहीम राबवावी, जेणेकरून तुम्हाला स्वच्छ सोलापूर राहील याची हातभार लागेल असं मला वाटतं. आता 70 फूटला जर मी राहतो आहे, डावी बाजू झाडली जाते, उजवी बाजू आमची नाही असं कर्मचारी सांगतात. तर याचीसुद्धा नोंद घ्यावी आणि CCTV कॅमेऱ्याची नक्की त्यांनी बजावणी करून दंड हा. गेल्या 2 तारखेपासून 2 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरच्या दरम्यान माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशाने व माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार साहेब व आमचे सहाय्यक आयुक्त भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामधील जे मुख्य रस्ते आहेत, जेणेकरून सोलापूरमध्ये हायवे रोडवरनं जे सोलापूर शहराला जोडले जातात, हे सुद्धा रस्ते स्वच्छता करण्याची एक आम्ही सर्व समन्वय साधून मोहीम हाती घेतलेली आहे. ह्या मोहिमेमध्ये रस्त्याचे दुभाजक असो किंवा फुटपाथ असो, त्या फुटपाथावरील माती, झाडाचे फांद्या, वाढलेले झाडं, वाळलेले गवत म्हणा किंवा प्लॅस्टिक इत्यादी सर्व आम्ही स्वच्छता करून सोलापूर शहरवासीयांना एक सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर व स्वच्छ वातावरण, त्यांना पोषक वातावरण आम्ही तयार करून देण्याचा संकल्प माननीय आयुक्त महोदय यांनी हाती घेतले होते. त्यांच्या आदेशानुसार सर्व आम्ही कर्मचारी समन्वय साधून एकत्रित येऊन झोनचे, उद्यानचे म्हणा किंवा PHE अतिक्रमणचे विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन करील कर्मचारी हे एकत्रित येऊन आम्ही हे गेल्या महात्मा फुले योजनेच्या डॉक्टर माधव जोशी यांच्यावर गुन्हा, 2 लाखाची लाच मागितली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी 2 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल एक रक्त तपासणी मालकाने तक्रार दाखल केली आहे.
महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी 2 लाखाची लाच मागितली। यासाठी डॉक्टर माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील 2 हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले। पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी 1 लाखावर तडजोड झाली। दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली। तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशनमधील रेकॉर्डिंगची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे। मोहिते पाटलांच्या अडचणीत पुन्हा वाढ, चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न। आधी पक्षाची आता सहकार विभागाची नोटीस। भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आता सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर टपका ठेवला असल्याचे, त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या शंकर सहकारी साखर कारखान्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असून या कारखान्याला भाजप सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिलेले आहे। मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारीनंतर 2 दिवसापूर्वी त्यांना पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती। आता यानंतर लगेच त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अपात्र का ठरवू नये अशा पद्धतीची नोटीस दिली असून 16 जानेवारीपर्यंत त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे। यावेळेत जर त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येणार आहे। त्यामुळे आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। नई जिंदगी सितारा चौकच्या बाजूला 10 ते 15 दिवसांपासून हातपंप बंद होता। नागरिकांना त्यामुळे पाण्याची गैरसोय होत होती। येथील स्थानिक नागरिकांनी आसिफ जमादार यांना ही समस्या सांगितली असता आसिफ जमादार यांनी आज झोनच्या कर्मचाऱ्यांना बोलावून काम करून घेतले आणि तेथील स्थानिक नागरिकांनी आसिफ जमादार यांचे आभार मानले। यावेळी सरफराज शेख, सोहेल पटेल आणि नागरिक उपस्थित होते। ऑल इंडिया बीडी इंडस्ट्री फेडरेशनच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बीडी कामगाराच्या उपजीविकेचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहन या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार प्रणिती शिंदे व इतर बीडी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी बीडी कामगारांच्या उपजीविकेचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहन या विषयावर आपले विचार मांडले। कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी बीडी उद्योगाच्या संदर्भात महत्त्व असल्याचे सांगितले। बीडी उद्योग हा जवळपास 1 कोटी कामगारांसाठी उपजीविकेचा एक महत्त्वाचे स्रोत आहे। बाजारातील बदल आणि नोकरी गमावण्याच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांना भेडसावणाऱ्या तातडीच्या समस्याकडे त्यांनी लक्ष वेधले। सरकारी धोरणामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे कामगारांच्या सर्वकष पुनर्वसनाची गरज असल्याचे सांगताना त्यांनी सरकारला कामगाराच्या भविष्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याचे आवाहन केले। स्वास्थ्य विषयक चिंता आणि आर्थिक वास्तवाचा समतोल विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मुद्दा जोरदारपणे त्यांनी मांडला। त्यामुळे उपस्थितांची मने त्यांनी जिंकली। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती। बीडी कामगारांचे कल्याण आणि त्यांची कायमस्वरूपी उपजीविका सुनिश्चित करण्यासाठी कृतीची हाक देण्यासाठी हा कार्यक्रम संपर्क करण्यात आला होता। लोगों को बीड़ी लेनी चाहिए या टबैको खाना चाहिए, मैं बिल्कुल एडवोकेट नहीं कर रही हूँ, लेकिन मुझे पता है कि जो दुख, जो समस्याएं मेरी बीड़ी की बहनें जो है उन पे क्या बीतती है, वो उसका एहसास मुझे है। आज जब बीड़ी पे निर्भर इतनी महिलाएं हैं, उनके सर के ऊपर एक टांगती तलवार होती है कि ये बीड़ी रोजगार अगर बंद हो जाएगा तो हमारा आगे क्या हो जाएगा। तो मेरी सरकार से इतनी ही रिक्वेस्ट है कि उनका सरकार का दायित्व है कि ये बीड़ी इंडस्ट्री अगर धीरे धीरे आप बंद करने की कोशिश कर रहे हैं तो उसके पहले मत कीजिए। उसके पहले ये होना ज़रूरी है
कि हर एक बीड़ी कामगार को जो एम्प्लॉय है उसको रिहैबिलिटेट करने की भी जरूरत और दायित्व सरकार का है। उसके पहले कृपया करके ये बीड़ी इंडस्ट्री बंद नहीं होनी चाहिए। बीड़ी कामगारों की जो लड़कियां हैं उनसे भी शादी तब होती है जब वो बीड़ी कामगार होती है और उनके पास बीड़ी का कार्ड होता है, नहीं तो उनको रिजेक्ट किया जाता है। लेकिन आज ये बात है कि बहुत सी बीड़ी कामगारों की लड़कियों के पास बीड़ी कार्ड नहीं रहता है क्योंकि वो बीड़ी क्षेत्र में नहीं आना चाहती है। तो सरकार का दायित्व बनता है कि हम उन्हें भी एक सेंट्रलाइज, क्योंकि बीड़ी कामगार जो है वो घर आके बीड़ियां करती है, ऐसा दूसरी कोई भी एम्प्लॉयमेंट नहीं है सिवाय रेडीमेड गारमेंट्स की वो घर आके काम कर सकती है। आज पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप स्वामी यांनी अप्रतिम नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करून पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कालावधीत तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकारी सर्व पोलीस पाटील बंधू भगिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपनीय अधिकारी सुनील माने, हवालदार मियावाले, हवालदार शिवानंद सोनलगी, हवालदार जगदीश राठोड यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी तालुक्याचे तहसीलदार मगर यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटविकास अधिकारी कवितकर, एपीआय सुरवसे, एपीआय PSI ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला। यावेळी दक्षिण सोलापूर स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते। मध्य रेल्वे ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान शक्य ती सर्व मदत करत आहे। यामध्ये मार्गात स्थानकांवर वैद्यकीय सुविधा, महिलेला जवळच्या रुग्णालयात नेणे, नातेवाईकांना माहिती देणे आदींचा समावेश आहे। नुकत्याच घडलेल्या एका घटनेत रेल्वे संरक्षण दलाने 12 डिसेंबर 2024 रोजी चाळीसगाव स्टेशनवर एका महिलेला प्रसूतीसाठी मदत केली। 12 डिसेंबर रोजी चाळीसगाव येथील उपस्टेशन व्यवस्थापक यांना इगतपुरी भुसावळ मेमूमध्ये प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाली। महिला उपनिरीक्षक आसकह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने सावधपणे महिलेला चाळीसगाव येथे उतरवले। ट्रेनमध्ये प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला आले आणि महिलेने स्टेशनवरच एका मुलीला जन्म दिला। आई व बाळाला पुढील उपचारासाठी चाळीसगाव सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले। आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे। जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या पथकाने ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत अशा 15 आपत्कालीन परिस्थितीत गाडीतील महिला प्रवाशांची सुटका केली, ज्यात भुसावळ विभागातील 8, मुंबई विभागातील 3, पुणे विभागातील 3 आणि नागपूर विभागातील 1चा समावेश आहे। स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे। उपायुक्त तैमूर मुलानी। विद्यार्थ्यांसमोर आज जगात यशस्वी होण्याकरिता असंख्य प्रकारच्या अडचणी व वाढत्या स्पर्धेचे प्रश्न समोर उभे आहेत। त्यावर मात करण्यासाठी स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी कडक परिश्रम घेणे गरजेचे आहे, असे मत विधानसभा जिल्हा नोडल अधिकारी तथा उपायुक्त तैमूर मुलानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले। सोलापूर विधानसभा मतदारसंघानुसार यावेळी प्रथम स्वयंसेवक नेमणुकीबाबत निवडणूक विभागामार्फत कारवाई करण्यात आलेली होती। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आलेले होते। ज्या विद्यार्थी स्वयंसेवक यांनी निवडणूक दिवशी दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांचा सन्मान करण्याकरिता सोलापूर महानगरपालिका मुलांची शाळा कॅम्प क्रमांक 1 येथे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी हे बोलत होते। यावेळी शहर मध्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, शहर मध्यचे नोडल अधिकारी समीर मुलानी, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन आदींची उपस्थिती होती। राज्य निवडणूक आयोग मार्फत निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता विविध उपाययोजना आखल्या होत्या। त्यामधील मतदान केंद्र व्यवस्थापन प्रक्रिया यशस्वी होण्याकरिता विद्यार्थी स्वयंसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती।
अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याकरिता प्राथमिक स्तरावर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर मध्य या मतदारसंघातील 5 व 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी शहर मध्य निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वयंसेवक यांनी कार्य केले होते. यावेळी दिवसभरात सर्व मतदारांना त्यांचे मतदान केंद्राबाबत माहिती देणे, दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे व इतर कामे केली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा याकरिता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित